उत्पत्ती प्रकरण 11. बाबेल येथील बुरुज. सर्व पृथ्वीची एकच भाषा, एकच बोली होती. पुढे असे झाले की पूर्वेकडे जाता जाता त्या लोकांस शिनार देशात एक मैदान लागले. तेथे त्यांनी वस्ती केली. ते एकमेकास म्हणाले, चला आपण विटा करून पक्क्या भाजू. त्यांनी दगडांऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर वापरले. मग ते म्हणाले, चला आपणासाठी एक नगर आणि गगनचुंबित शिखराचा एक बुरुज बांधू आणि आपले नाव करू, म्हणजे सर्व पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होणार नाही. तेव्हा मानवपुत्र नगर व बुरुज बांधित होते. ती पाहण्यास परमेश्वर उतरला. परमेश्वर म्हणाला, पहा, हे लोक एक आहेत. ह्या सर्वांची भाषाही एकच आहे व ही ह्यांच्या कृत्यांची सुरुवात आहे. आणि हे जे काही करण्याचे योजितील ते करण्यास ह्यांना कशानेही अटकाव होणार नाही. तर चला आपण खाली जाऊन यांच्या भाषेचा घोटाळा करू, म्हणजे यास एकमेकांची भाषा समजावयाची नाही. नंतर परमेश्वराने तेथून त्यास सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगविले. ह्याप्रमाणे त्यांचे नगर बांधावयाचे राहिले. म्हणून त्या नगराचे नाव बाबेल असे पडले, कारण त्या ठिकाणी परमेश्वराने सगळ्या पृथ्वीच्या भाषेचा घोटाळा करून तेथून त्यास सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगविले. शेमाचे वंशज. पहिला इतिहास प्रकरण 1 पदे 24 ते 27. शेमाची वंशावळ येणेप्रमाणे शेम 100 वर्षांचा झाल्यावर जलप्रलयानंतर 2 वर्षांनी त्याला अर्पक्षद झाला. अर्पक्षद झाल्यावर शेम 500 वर्षे जगला आणि त्याला मुलगे व मुली झाल्या. अर्पक्षद 35 वर्षांचा झाल्यावर त्याला शेलह झाला. शेलह झाल्यावर अर्पक्षद 403 वर्षे जगला आणि त्याला मुलगे व मुली झाल्या. शेलह 30 वर्षांचा झाल्यावर त्याला एबर झाला. एबर झाल्यावर शेलह 403 वर्षे जगला आणि त्याला मुलगे व मुली झाल्या. एबर 34 वर्षांचा झाल्यावर त्याला पेलेग झाला. पेलेग झाल्यावर एबर 430 वर्षे जगला आणि त्याला मुलगे व मुली झाल्या. पेलेग 30 वर्षांचा झाल्यावर त्याला रऊ झाला. रऊ झाल्यावर पेलेग 209 वर्षे जगला आणि त्याला मुलगे व मुली झाल्या. रऊ 32 वर्षांचा झाल्यावर त्याला सरुग झाला. सरुग झाल्यावर रऊ 207 वर्षे जगला आणि त्याला मुलगे व मुली झाल्या. सरुग 30 वर्षांचा झाल्यावर त्याला नाहोर झाला. नाहोर झाल्यावर सरुग 200 वर्षे जगला आणि त्याला मुलगे व मुली झाल्या. नाहोर 29 वर्षांचा झाल्यावर त्याला तेरह झाला. तेरह झाल्यावर नाहोर 119 वर्षे जगला आणि त्याला मुलगे व मुली झाल्या. तेरह 70 वर्षांचा झाल्यावर त्याला अब्राम, नाहोर व हारान हे झाले. तेरहाचे वंशज. तेरहाची वंशावळी येणेप्रमाणे तेरहाला अब्राम, नाहोर व हारान हे झाले व हारानास लोट झाला. हारान आपला बाप तेरह याच्या देखत आपली जन्मभूमी खासद्यांचे ऊर येथे मरण पावला. अब्राम व नाहोर यांनी बायका केल्या. अब्रामाच्या बायकोचे नाव साराय आणि नाहोराच्या बायकोचे नाव मिल्का. मिल्का ही हारानाची कन्या. हा हारान मिल्का व इस्का यांचा बाप. साराय वांझ होती, तिला मूलबाळ नव्हते. मग तेरह आपला मुलगा अब्राम, आपला नातू म्हणजे हारानाचा मुलगा लोट आणि आपली सून म्हणजे आपला मुलगा अब्राम याची बायको साराय यास बरोबर घेऊन खासद्यांचे ऊर येथून कनान देशास जाण्यास निघाला आणि ती हारान येथे जाऊन राहिली. तेरहाचे वय 205 वर्षांचे होऊन तो हारान येथे मरण पावला.